पद्धतीने आपण घरामध्ये सुद्धा आपली जबाबदारी आहे. आता कधी म्हणजे क्षेत्रामध्ये त्या काम करत आहे आणि ते काम करण्याचं आपल्याला ऊर्जा आहे तर ती कुठून मिळाली असेल तर ती माता सावित्रीकडून आपल्याला ती मिळालेली आहे. आणि संधी कुठं उपलब्ध करून दिली तर ते बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आपल्याला ती संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आपल्यामध्ये शौर्य धैर्य जर कोणी निर्माण केले असेल तर ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी ते शौर्य आणि धैर्य आपल्यामध्ये निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मला एक सांगायचं आहे की या ठिकाणी जर आपण एखाद्या मंदिरामध्ये आता जर तुम्ही एखादा कीर्तन करणारा असेल, तुम्ही एखादा प्रवचन करणारा असेल किंवा तुम्ही आणखी काही कथा सांगणारा असेल आणि गावामध्ये 10 मिनिटामध्ये वार्ता पोहोचवा की आजचे बाबा येणार आहेत आपल्याकडे मंदिरामध्ये असा कार्यक्रम आहे. मंदिरामध्ये सगळ्यात जास्त जर कुणाची गर्दी असेल आमच्या महिला भगिनींची गर्दी असते. अनेक प्रकार आपण पाहतो की फसवतात, महिलांना कसं फसवतात, तरी सुद्धा आमच्या महिला आजही मंदिराशी प्रचंड जुळल्या गेलेल्या आहेत. त्यांची मानसिकता तशी झालेली आहे. पण एखादा जर वैचारिक कार्यक्रम असेल जिथं मला माझं आयुष्य घडणार आहे, माझं तकलीफ घडणार आहे, असा जर आपण कार्यक्रम ठेवला तर त्या ठिकाणी मात्र महिला भगिनींची संख्या अत्यंत नगण्य असते, दुर्मिळ असते. अशाच आमच्या चळवळीत काम करणाऱ्या, काहीतरी गावासाठी करणाऱ्या अशा कमी महिला भगिनी त्या ठिकाणी उपस्थित असतात. तर आतापर्यंत आपण अनेक कीर्तन ऐकलेले असतात, आपण भजन केलेलं असतं, प्रवचन ऐकलेले असतात, बुवा बाबांच्या सानिध्यात आपण जाऊन राहिलेलो असतो. पण त्याच्यातून माझं काय भलं झालंय हे मला तरी कळत नाही. माझं तरी कधीच भलं झालं नाही. कुठल्या